Hello, this is Advocate Preeti Patwa here. Once again, welcome all of you. Now, in the part of accountancy for lawyer, today's concept we are going to start, that is accounting concepts and accounting conventions. Okay. बघा, कुठलाही बिझनेस असू दे किंवा कुठलंही प्रोफेशन असू दे, ओके, त्याच्यामध्ये अकाउंटिंग खूप महत्वाचं आहे. अकाउंटिंग केल्यामुळं तुमच्या व्यवसायाचा जो काही खर्च असतो किंवा येणं असतं किंवा व्यवसायाचं जे काही आर्थिक उलाढाली असतात त्याची नोंद तुमच्याकडे राहते. ओके. आणि अकॉर्डिंगली इफ यू हॅव द रेकॉर्ड ऑफ युअर एंटायर मनी और मनीज वर्थ ट्रान्झॅक्शन, त्याच्यामुळे बेनिफिट काय होईल सांगा तर यू कॅन अनालाइज, तुम्हाला अनालाइज करता येईल. ओके. टॅक्स भरणं तुम्हाला सोपं होईल. जर अकाउंटिंग ठेवलेलं असेल तर त्या स्वतः बिझनेसमॅन साठी, त्याच्या क्रेडिटरसाठी, त्याच्या डेटर्ससाठी सगळ्यांना ते काय असेल सांगा तर बेनिफिशियल असेल. आणि मग आता या अकाउंटिंग मध्ये काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत हा, आणि ऍट द सेम टाइम अकाउंटिंगचे काही महत्वाचे कन्व्हेन्शन्स आहेत. ओके. सो वी आर गोइंग टू सी इन दिस पर्टिक्युलर लेक्चर द अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स. I'll share the screen with all of you and we will deal in detail with this particular question. ओके. रोमन वन काय करायचं सांगा तर इंट्रोडक्शन करायचं हा. त्यानंतर रोमन टू काय करायचं, अकाउंटिंग च मिनिंग अँड डेफिनेशन आपल्याला करायचं हा. सो इथे रोमन टू काय करू शकता बघा, मिनिंग अँड स्कोप ऑफ अकाउंटिंग पॉइंट केला आपण रोमन टू हा. अकॉर्डिंग टू द लँग्वेज ऑफ द बिझनेस मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग काय सांगा, सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ द बिझनेस प्रोप्रायटर अँड अदर कनेक्टेड विथ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. स्वतः त्या बिझनेसच्या इंटरेस्टचं प्रोटेक्शन करणं, बिझनेसच्या प्रोप्रायटर्सच्या इंटरेस्टचं प्रोटेक्शन करणं, कनेक्टेड बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. ओके. दिस इज डन बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल इन्फॉर्मेशन टू द ओनर, क्रेडिटर, शेअर होल्डर, गव्हर्नमेंट, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड अदर रिलेटेड एजन्सीज. हा, हे सगळं कुणाला बेनिफिशियल आहे सांगा की सगळ्यांनाच, क्रेडिटर्सना, शेअर होल्डरना, गव्हर्नमेंटला, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना एक्सेट्रा. सो अकाउंटिंग खूप महत्वाचा पार्ट असतो आपल्या व्यवसायाचा. रोमन थ्री करायचा, डेफिनेशन ऑफ द अकाउंटिंग. फक्त एकच डेफिनेशन द्यायची आपल्याला, डिरेक्टली फक्त सेकंड डेफिनेशन द्यायची हा. अकाउंटिंग म्हणजे काय सांगा तर इट्स अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. रेकॉर्ड करायचं, मग त्याला क्लासिफाय करायचं, ह्याचा खर्च एवढा, ह्याचा खर्च एवढा, मग त्याला थोडक्यात समराईज करायचं. ओके. अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग in a significant manner and in the term of money. काय क्लासिफाय, रेकॉर्ड अँड समराइज करायचं आहे, ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट विच आर पार्ट हा ऍटलिस्ट ऑफ अ फायनान्शियल कॅरेक्टर अँड इंटरप्रिटेटिंग द रिझल्ट. हा, जे काही ट्रान्झॅक्शन जे फायनान्शियल कॅरेक्टरचे आहेत त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग करून अनालाइज करणं म्हणजे काय सांगा तर इट्स कन्सिडर्ड एज अ अकाउंटिंग आहे. फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग काय घेत बसायचं नाही. रोमन वन इंट्रोडक्शन, रोमन टू मिनिंग ऑफ अकाउंटिंग, रोमन थ्री काय केलं सांगा आपण, डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग हा. आणि डिरेक्टली खाली या मुद्द्यावरती यायचं आपल्याला. महत्वाच्या मुद्द्यावरती यायचं ते काय सांगा, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स हा. अँड बुक किपिंग कट करायचं. काय का बुक किपिंग कट करायचं, कारण आपण लास्ट सेशन मध्ये बुक किपिंगचे प्रिन्सिपल वेगळे आहेत ते डिस्कस केलेले आहेत. त्यामुळे हे कशाचे प्रिन्सिपल आहेत सांगा तर अकाउंटिंग प्रिन्सिपल आहेत हे, म्हणून हे बुक किपिंग प्रिन्सिपल नाही आहेत. सो हेडिंग इथं करेक्शन करून हेडिंग काय द्यायचं सांगा तर अकाउंटिंग प्रिन्सिपल हेडिंग द्यायचं तिथं. लेट चेकआउट बघा, various accounting system and technique are designed to meet the need of the management. The information should be recorded and presented in such a way that the management is able to arrive at a right conclusion. हा, प्रॉपर माहिती रेकॉर्ड केली तर मॅनेजमेंटला कन्क्लुजनला यायला मदत होईल. Ultimate aim of management is to increase the profitability and losses. Okay, in order to achieve the objective as a whole, it is essential to prepare the accounting statement in accordance with the जनरली एक्सेप्टेड प्रिन्सिपल अँड प्रोसिजर. कसंही अकाउंटिंग करून चालतं का सांगा तर नाही. अकाउंटिंगचे काही प्रिन्सिपल असतात त्यानुसारच अकाउंटिंग करावं लागतं हा. द टर्म अकाउंटिंग रेफर द रूल ऑफ ऍक्शन और कंडक्ट टू बी अप्लाइड इन द अकाउंटिंग. अकाउंटिंग प्रिन्सिपल म्हणजे काय बघा आता, मग आर दोज रूल्स ऑफ कंडक्ट और प्रोसिजर. अकाउंटिंग प्रिन्सिपल म्हणजे रूल्स ऑफ ग्रीन वर घ्या, खाली पॉज करा पटकन पटकन, इकडे इकडे पाटील काका, इकडं पाटील. Shit. नाही हो पाटील काका, सगळ्याच घोटाळ्यात.
इथं घ्या मध्ये. इकडं हो पाटील काका, शिकवलं नव्हतं तुम्हाला मी. जिथं रेकॉर्डचं बटन लावलं की तो लक्षात येतं तुमच्या कुठले प्रिन्सिपल्स आहेत ते? अकाउंटिंग प्रिन्सिपल. हा, various accounting system and technical design to meet the need of the management. The information should be recorded and presented in such a way की मॅनेजमेंट काय करेल सांगा तर राईट कन्क्लुजन करेल. द अल्टिमेट एम ऑफ मॅनेजमेंट काय सांगा तर बिझनेसचा प्रॉफिट वाढवायचा, लॉस कमी करायचा. In order to achieve the objective as a whole, it is essential to prepare the accounting statement in accordance with the generally accepted principle. Okay, ठरलेल्या प्रिन्सिपल नुसारच अकाउंटिंग करायला लागेल. जसं मी मगाशी सांगितलं की कसंही अकाउंटिंग नाही करताय, द टर्म प्रिन्सिपल रेफर टू द रूल ऑफ ऍक्शन और कंडक्ट टू बी अप्लाइड इन द अकाउंटिंग. हा, अकाउंटिंग प्रिन्सिपल म्हणजे काय बघा, त्यामुळं दोज रूल्स ऑफ कंडक्ट और प्रोसिजर विच आर अडॉप्टेड बाय द अकाउंटंट युनिव्हर्सली while recording the accounting transaction. अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना जे प्रिन्सिपल अकाउंटंटनं वापरलेले आहेत ओव्हरऑल सगळीकडे जगभरामध्ये, त्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल म्हणतात. आता अकाउंटिंग प्रिन्सिपल दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड होतात. आपल्या सिलेबस मध्ये हेडिंग आहे अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. हा, त्यामुळे तुम्ही अकाउंटिंग प्रिन्सिपल जे त्याला रोमन 4 दिलं होतं, तर रोमन 5 करायचं अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. हा, आणि त्याच्यामध्ये कॅपिटल ए करायचं अकाउंटिंग कन्सेप्ट आधी. हा, अकाउंटिंग कन्सेप्ट डिफाइन द अजम्पशन ऑन द बेसिस ऑफ विच अ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द बिझनेस एंटिटी आर प्रिपेअर्ड. अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय सांगा तर बिझनेसचं फायनान्शियल स्टेटमेंट ज्या अजम्पशन्सवर, ज्या गृहीतकावर प्रिपेअर केले जाते त्याला अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणतात. सर्टन कन्सेप्ट आर रिसिव्ड, assumed and accepted in accounting to provide unifying structure. Okay, काही कन्सेप्ट अज्युम केल्या जातात, एक्सेप्ट केल्या जातात. The word concept means idea or a notion which has a universal application. concept म्हणजे अशा आयडिया की ज्या सगळीकडे फॉलो होतात. Financial transactions are interpreted in the light of concept which govern the accounting method. Concepts are those basis, assumption and condition which form the basic upon which accountancy has to be led. Okay, त्यामुळे कन्सेप्ट म्हणजे काय सांगा तर अकाउंटन्सी ज्याच्यावर लेड आहे, हा डिपेंड आहे, अवलंबून आहे, अशा संकल्पना. ओके, बघा आता पुढे काय करायचं आपल्याला तर नाव वी शाल इन डिटेल डिस्कस द व्हेरियस कन्सेप्ट. पहिली कन्सेप्ट कुठली आहे बघा, एंटिटी कन्सेप्ट आहे. हा, एंटिटी कन्सेप्ट सेज दैट द बिझनेस एंटरप्राइज एक सेपरेट एंटिटी आहे, सेपरेट आयडेंटिटी आहे अपार्ट फ्रॉम द ओनर. Business transactions are recorded in the business book of account and the owner's transaction in this personal back of account. The concept of accounting entity for every business or what we to be excluded from the business book. Ha, accounting ही एक separate entity आहे. Therefore, whenever business receive the cash from proprietor, cash account is debited. Business receive the cash. Okay, cash व्यक्तीला मिळत नाही, कोणाला मिळते सांगा तर बिझनेसला. हा, नंबर 2 मनी मेजरमेंट कन्सेप्ट आहे सेकंड. हा, as per this concept only those transactions which can be measured in the term of money are recorded. फक्त जे पैशात मोजता येते अशाच कन्सेप्ट अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायचे असतात. हा, since money in the medium of a exchange and standard of economic value, this concept require that these transactions alone that are capable of being measured in the term of money be only recorded in the books of account. त्यामुळे ज्या मनी फॉर्म मध्ये मेजर करता येतात, काउंट करता येतात, त्यालाच अकाउंट मध्ये मेन्शन करायचं असतं. हा, नंबर 3 कॉस्ट कन्सेप्ट बघा काय लिहिलं आहे. बाय दिस कन्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ असेट इज टू बी डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट. हा, वस्तू कितीला घेतलेली, हिस्टॉरिकल कॉस्ट. हा, transactions are entered in the book of account at the amount actually involved. For example, a machine was purchased for rupees 80,000 and may consider it is worth rupees 1 lakh. तुम्ही बाय केलं 80,000 ला, आता ते आहे लाख रुपयाला, but the entry in the book of account will be made 80,000 म्हणजे जी ऍक्च्युअली तुम्ही अमाऊंट पे केलेली आहे. So the cost concept does not mean that this asset will always be shown at a cost. Asset may be recorded at the time of purchase, but it may be reduced its value being चार्जिंग डिप्रिसिएशन. कारण वस्तूची किंमत डिप्रिसिएट होत असते. हा, अकॉर्डिंगली तुम्ही जेवढ्याला घेतलेली आहे कॉस्ट ला तुम्हाला अमाऊंट तुमच्या अकाउंट मध्ये मेन्शन करायची. हा, देन गोइंग कन्सर्न कन्सेप्ट आहे बघा. According to this concept, the financial statement are normally prepared on the assumption that
द एंटरप्राइज इज गोइंग कन्सर्न असते and will continue in operation for the foreseeable future. Okay. Transaction is therefore recorded in such a manner that the benefit are likely to accrue in future from the money spent. हा सो बघा काय लिहिलं ते तर गोइंग कन्सर्न आहे हा. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट फायनान्शियल स्टेटमेंट कसे प्रिपेअर केले जातात की एंटरप्राइज ही चालू आहे, गोइंग कन्सर्न आहे हा, आणि ती चालू राहणार आहे अँड विल कंटिन्यू टू इन ऑपरेशन फॉर अ फोरसेबल फ्युचर. ओके. पाचवी कन्सेप्ट काय बघा, ड्वेल aspect concept आहे हा. This concept is of the care of a double entry bookkeeping. Okay. Every transaction or event has a two aspect. ह्या कन्सेप्ट नुसार प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन aspect असतात हा. If any event occur, it is bound to have the two effect. For rupees 40,000 on the other hand, stock will increase by rupees 50,000 and other liability will increase by the 50,000. Okay. म्हणजे तुमचा माल वाढला 50,000 ना, तर तुमचे पैसे गेले ना 50,000, त्यामुळे दोन्ही येणार आहे तिथं. स्टॉक मध्ये ऍड होईल आणि पेमेंट मध्ये मायनस होईल. सो सिमिलरली एक्स स्टार्ट अ बिझनेस विथ अ कॅपिटल ऑफ रुपीज 50,000. While on the other hand, the business has काय लिहिलं बघा तिथं, टू पे रुपीज 50,000 टू द प्रोप्रायटर विच इज टेकन एज अ प्रोप्रायटर्स कॅपिटल. हा. आता रिअलायझेशन कन्सेप्ट काय बघा, इट क्लोजली कशाशी कन्सेप्ट रिलेट करतं सांगा, कॉस्ट कन्सेप्टशी. Cost concept, any change in the value of the asset is to be recorded only when business realize it. Either cash has to be received or a legal obligation to pay has been assumed by the customer. No sale can be said to be taken place and no profit can be said to be arisen. Okay. काय होतं सांगा, कॉस्ट कन्सेप्ट सारखी आहे ही. एनी चेंज इन द व्हॅल्यू ऑफ असेट इज टू बी रेकॉर्डेड कधी सांगा, ज्यावेळेला तुम्ही ते रिअलाइज करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 80,000चं मशीन जेव्हा लाख रुपयाला विकेल ना, रिअलाइज करेन, त्यावेळेला लाख रुपये मांडायचे, तोपर्यंत 80,000च मांडायचे. दॅट इज रिअलायझेशन कन्सेप्ट. हा. नंतर अक्रुअल कन्सेप्ट काय बघा तिथं, अंडर अक्रुअल कन्सेप्ट द इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन अँड अदर इव्हेंट आर रेकग्नाइज ऑन द कुठल्या बेसिसवर, मर्कंटाईल बेसिस. ओके. व्हेन दे अक्रू and not as a cash or a cash equivalent is received or paid and they are recorded in the accounting record and reported in the financial statement of the period to which they relate. Financial statement prepared on the accrual basis. कशाच्या बेसिसवर सांगा तर accrual बेसिसवर रेकॉर्डिंग करायचं. फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला कळेल लगेच. हा. मिस्टर राज बाय क्लोदिंग ऑफ रुपीज 50,000. हा. 50,000ला त्याला कपडे घेतले. पेइंग अ कॅश ऑफ रुपीज 20,000 रुपीज कॅश पे केली अँड सेल इट रुपीज स्टॉक नाही. सो मिस्टर राजने काय केलं बघा, क्लोदिंग बाय केलं वर्थ रुपीज 50,000. पेइंग कॅश किती सांगा तर 20,000 आणि ते विकलं कितीला 60,000 रुपयाला. सेल ॲट 60,000 रुपीज विच कस्टमर पेड ओनली 40,000. ओके. सो लक्षात आलंय तुमच्या. तर जर रेव्हेन्यू किती आहे सांगा तर 60,000 आहे, 40,000 नाहीये. हा. एक्सपेन्सेस ऑफ कॅश इज ऑफ द रुपीज 50,000 अँड नॉट 20,000. खर्च किती आहे सांगा, 50,000 आहे, 20,000 आहे काय सांगा तर नाहीये. सो ऍक्च्युअल कन्सेप्ट म्हणजे काय सांगा तर त्याला प्रॉफिट किती होणार आहे सांगा तर 10,000 रुपीजचं का रेव्हेन्यूने एक्सपेंडिचर वजा केलेले. हा. सो आता जे आले ते नाही, जे येणार आहे ते ऍक्च्युअल बेसिस. हा. अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट पुढची 8वी कन्सेप्ट आहे बघा. दिस इज ऑल्सो काय आलेलं आहे बघा, कॉल्ड द कन्सेप्ट ऑफ definite periodicity concept as per going concept on the indefinite life of entity is assumed for a business entity. It causes inconvenience to measure the performance achieved by the entity in the ordinary course of business. This is called the concept of definite periodicity concept. As per going concept on indefinite life of the entity is assumed for a business entity. काय होईल सांगा, तुम्ही इनडेफिनेट लाईफ जर धरला तर इनकन्व्हिनियन्स होईल तिथं. ओके. हा. टू मेजर द परफॉर्मन्स अचीव बाय द एंटिटी. देअरफॉर a small but workable fraction of time is chosen out of the indefinite life cycle of the business entity for measure the performance and loading at the financial position. ओके. त्यामुळे एक अकाउंटिंग पिरियड धरला जातो. आपला अकाउंटिंग पिरियड किती आहे तुम्हाला माहिती आहे ना, 1 एप्रिल ते 30 काय आलेलं तर 31 मार्च. म्हणजे 12 महिन्याचा व्हॉट एव्हर एक पिरियड धरला जातो. फायनान्शियल पोझिशन 12 मंथ पिरियड इज नॉर्मली अडॉप्टेड. हा. आणि खाली बघू शकता तुम्ही इन इंडिया
We follow from from 1st April of the year to 31st of the March of the immediately following year आपण अकाउंटिंग पिरियड करतो. तर सगळं असं जेवढं 10 वर्ष झाले 10 वर्षाचं मोजायचं नसतं, अकाउंटिंग पिरियडचं मोजतात तिथं. ओके, हा, किंवा अकाउंटिंग ठेवतात. आता मॅचिंग कन्सेप्ट 9वी बघा काय लिहिलंय. इन दिस कन्सेप्ट ऑल एक्सपेक्ट मॅच्ड with the revenue of that period should only be taken into the consideration. In a financial statement of the organization, if any revenue is recognized, that expenditure related to earn that revenue should also be recognized. Revenue recognize करताना मग त्या revenue related expenditure पण recognize करायला पाहिजे तिथं तुम्हाला. ओके, this concept as it consider the occurrence of expenses and income do not concentrate on actual inflow or outflow of cash. This lead to the adjustment of certain items like prepaid and outstanding expenses, unearned, accrued income. तर तुम्हाला इन्कम आणि एक्सपेंडिचरचं मॅच टाकायचं. ओके, दोन्ही मेन्शन करायचं. मुद्दा सिंपल आहे. हा 10वा बघा, ऑब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे तिथं. ऍज पर दिस कन्सेप्ट अकाउंटिंग मस्ट बी बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स. तसंही अकाउंटिंग नाही, ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स, पुरावे. इन अदर वर्ड द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड शुड बी सपोर्टेड बाय व्हेरिफिएबल डॉक्युमेंट पाहिजेत. Only then auditor can verify the information record as true or otherwise. तरच ते नेमकं इन्फॉर्मेशन ट्रू आहे किंवा नाही आहे चेक करू शकतात. ओके, सो एव्हिडन्स शुड नॉट बी बायस्ड नसायला पाहिजे, फॉर रिझन असायला पाहिजे. Assets are recorded at historical cost and shown thereafter at a historical loss depreciation. So in short, ऑब्जेक्टिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय सांगा तर अकाउंटिंग ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स वर बेस्ड असायला पाहिजे. सो तुमचं रोमन 4 एंड होत आहे. अकाउंटिंग कन्सेप्ट 10 बघितले आपण. कॉस्ट कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह कन्सेप्ट, अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट एक्सेट्रा. आता रोमन काय करायचं सांगा, 6 अकाउंटिंग कन्व्हेन्शन टाकायचे तुम्हाला. अकाउंटिंग कन्व्हेन्शन म्हणजे काय सांगा तर अकाउंटिंगच्या काही परंपरा, ट्रॅडिशन अकाउंटिंग करण्याच्या. अकाउंटिंग कन्व्हेन्शन रेफर टू द कस्टमर ट्रॅडिशन which are used as a guide in the preparation of accounting report and statement. The convention are derived by the usage and practice. परंपरेनं परत परत करून ते कन्व्हेन्शन बनलेले असतात. The accounting bodies of the world may charge any of the convention to improve the quality of the accounting. अकाउंटिंगचं क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी कन्व्हेन्शन महत्वाचे असतात. लेट्स चेक आउट. पहिलं कन्व्हेन्शन कुठलं आहे बघा, कन्व्हेन्शन ऑफ द कन्सिस्टन्सी. अकाउंटिंग टू दिस कन्व्हेन्शन the accounting practices should remain unchanged from one period to another. एकदा हे केलं, एकदा ते केलं, एकदा ते नाही. अकाउंटिंग कन्व्हेन्शन एका अखंड पिरियड साठी चेंज होता कामा नये. It requires that the working rule once chosen should not be changed arbitrarily and without notice of the effect of the change to those who use the account. Okay, एकदा तुम्ही ते एक प्रिन्सिपल एक्सेप्ट केलं तर ते विदाउट रिझन चेंज करायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल स्टॉक शुड बी व्हॅल्यूड इन द सेम मॅनर एव्हरी इयर. मग तुम्ही स्टॉकचं व्हॅल्युएशन त्याच पद्धतीनं दरवर्षी काढा. डिप्रिसिएशन त्याच पद्धतीनं काढा. सिमिलरली डिप्रिसिएशन इज चार्ज ऑन द फिक्स्ड असेट ऑन द सेम मेथड year after another. Now बघा, the principle of consistency काय म्हणतात तर plays its role particularly when alternative accounting method is equally acceptable. Any change from one method to another method would result in an inconsistency. तुम्ही सारखं मेथड चेंज करत राहिला तर काय होईल सांगा तर इनकन्सिस्टन्सी येईल तिथं. बघा, an enterprise should change its accounting policy in the following circumstances. Accounting policy कधी बदलता येईल बघा तुम्हाला. Number 1, to bring the book of account in accordance with the issued accounting standard. काही अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू केलेत गव्हर्नमेंटनं, त्यानुसार काही बदल करायला लागले, किंवा लॉ नुसार काही बदल करायला लागले टू कम्प्लायन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ द लॉ, किंवा when under changed circumstances it is felt in new method will reflect more true and fair picture. बदलत्या काळानुसार तुम्हाला असं वाटलं की नवीन मेथड वापरलं तर जास्त चांगलं पिक्चर क्लिअर होईल तर तुम्ही ते बदलू शकता. 2 आकडा बघा, कन्व्हेन्शन ऑफ कन्झर्व्हेटिझम. दिस इज द पॉलिसी ऑफ प्लेइंग सेल गेम. सेल गेमशी रिलेटेड आहे. इट टेक्स इन टू कन्सिडरेशन ऑल द प्रॉस्पेक्टिव्ह लॉसेस बट लिव्स ऑल द प्रॉस्पेक्टिव्ह प्रॉफिट्स. लॉसेस कन्सिडर करतात, प्रॉफिट नाही. फायनान्शियल स्टेटमेंट आर युजली ड्रॉन अप ऑन द कन्झर्वेटिव्ह बेसिस. अँटिसिपेटेड प्रॉफिट आर इग्नोर्ड बट अँटिसिपेटेड लॉसेस. बघा, आपण प्रॉफिटच्या नंतर विचार करतो ना, एखादा व्यवसाय करताना लॉस काय होईल आधी गृहीत धरतो. की प्रॉफिट झाला तर तो बोनस आहे, पण लॉस झाला तर त्याची प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आपल्याला न व्हावा म्हणून. सो अँटिसिपेटेड लॉसेस आर टेकन इन टू अकाउंट
while drawing the statement. Following are the example of the application of convention of the conservatism. Number one काय लिहिलंय बघा, मेकिंग द प्रोव्हिजन ऑफ डाउटफुल डेप्ट अँड डिस्काउंट ऑन द डेप्ट or debtor provision. Number two, stock at a cost price. Number three, charging the small capital item like a crockery to revenue etc. आणि showing the joint life policy at a surrender value. शेवटी त्या पॉलिसीचं व्हॅल्यू किती होणार आहे वगैरे. देन कन्व्हेन्शन ऑफ द डिस्क्लोजर काय बघा, अपार्ट फ्रॉम द स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट good accounting practice also demand the significant information should be disclosed in a financial statement. Financial statement मध्ये सगळी महत्वाची डिस्क्लोजर व्हायला पाहिजे, म्हणजे माहिती डिस्क्लोज व्हायला पाहिजे. डिस्क्लोजर shall also be made through the footnote. वेळ पडली तर खाली फुटनोट द्या. Purpose of this convention is to communicate all the material and relevant fact concerning the financial position and result of the operation to the user. ह्याचा हेतूच आहे की सगळे महत्वाचं फॅक्ट लोकांच्या पर्यंत जाऊ देत. These are designed to make the disclosure of all material fact compulsory. The practice of appending notes relative to the various fact and item which do not find place in accounting statement in pursuance of convention of full disclosure of the material fact. जी माहिती दुसरी कुठं मिळणार नाही, तुम्ही तुमच्या फॅक्ट मध्ये ती डिस्क्लोज करा. जसं की लायबिलिटी अपेरिंग एट अ फोटनोट, मार्केट व्हॅल्यू ऑफ द इन्व्हेस्टमेंट ऍट द ऍज अ नोट वगैरे मेन्शन करायला पाहिजे. इन शॉर्ट सगळं मेन्शन करा. कन्व्हेन्शन ऑफ डिस्क्लोजर अप्लाइड टू द इव्हेंट अकरिंग आफ्टर बॅलन्स शीट डेट and the date on which a financial statement are authorized for issue. Okay. Then convention of काय सांगा तर materiality. According to this convention, accounting should attach importance to the material detail. Material detail महत्वाचा and important detail in the financial statement. In a materiality principle, all the items having significant economic effect on the business of enterprise should be disclosed. ज्याचा business enterprise वरती सिग्निफिकंट इम्पॅक्ट होणार आहे त्याच गोष्टी डिस्क्लोज होणं महत्वाचं आहे. द टर्म मटेरियल महत्वाचा इज अ सब्जेक्टिव्ह टर्म आहे. इट इज ऑन द जजमेंट, कॉमन सेन्स अँड डिस्क्रिएशन ऑफ द अकाउंटंट दॅट which atom is the material and which is not. Okay, so for example, stationery purchased by organization though not used fully in the concept. Similarly, depreciation of the small item like a book, calculator is taken as 100% in the year if purchased through use by company for a more than 1 year. So जे मटेरियल माहिती आहे की नाही त्याचा बिझनेस वरती इम्पॅक्ट होणार आहे ती डिस्क्लोज करायला पाहिजे. सो बाय द वे तुमचा हा अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शनचा क्वेश्चन इथे काय होतं सांगा तर एंड होतोय. आय होप यू अंडरस्टूड इट. टेक्निकल लँग्वेज आहे त्यामुळे ऑप्शन नाही, जसं आहे तसंच शिकवायला पाहिजे. स्टिल इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी.